नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 561वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता आहे. आता मला काळजीच वाटू लागली आहे. दिवसेदिवस नुसता जिवंत राहण्याचा खर्च वाढत चालला आहे आणि वाईट गोष्ट अशी आहे की जास्तीत जास्त काळ जिवंत राहायची इच्छा पण वाढतच चालली आहे. मला आता काळजीच वाटू लागली आहे. दिवसेदिवस नुसता जिवंत राहण्याचा खर्चच वाढत चालला आहे आणि वाईट गोष्ट अशी आहे की जास्तीत जास्त काळ जिवंत राहायची इच्छा पण वाढतच चालली आहे. दुसरी कविता आहे. एका मुलीने आपल्या आईला विचारले, तो मला पाहायला येणारा जाडा गुंडासारखा दिसणारा माणूस कोण आहे? आई म्हणाली, असं म्हणू नकोस, तो एक आघाडीचा बिल्डर आहे. मग ती म्हणाली, तो कसाही दिसत असला तरी स्मार्ट आहे आणि त्याचे केस किती कुरळे आहेत. तिने आईला विचारले, तो मला पाहायला येणारा जाडा गुंडासारखा दिसणारा माणूस कोण आहे? आई म्हणाली, असं म्हणू नकोस, तो एक आघाडीचा बिल्डर आहे. मग ती म्हणाली, तो कसाही दिसत असला तरी स्मार्ट आहे आणि त्याचे केस किती कुरळे आहेत. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 94वा भाग. क्षणभरही नाही गर्वाच्या ताब्यात जायचे आहे. अहंकार हाच आपला मोठा शत्रू आहे. क्षणभरही नाही गर्वाच्या ताब्यात जायचे आहे. अहंकार हाच आपला मोठा शत्रू आहे. मन सवयीने सर्वांशी तुलना करीत आहे. मी वेगळा तू वेगळा असे करीत आहे. मन सवयीने सर्वांशी तुलना करीत आहे. मी वेगळा तू वेगळा असे करीत आहे. पंचेंद्रियांशी संबंधित दूर करायचे आहे. भ्रमच खरा वाटण्यामध्ये त्याचाच हात आहे. पंचेंद्रियांशी संबंधित दूर करायचे आहे. भ्रमच खरा वाटण्यामध्ये त्याचाच हात आहे. कोरडे झाड पाण्याने पुन्हा जिवंत होत आहे. भ्रमाचा विचार भ्रमामध्ये खोल नेत आहे. कोरडे झाड पाण्याने पुन्हा जिवंत होत आहे. भ्रमाचा विचार भ्रमामध्ये खोल नेत आहे. पंचेंद्रियांना बरे वाटते तेच हवे वाटते. हे हवे अन ते हवे याचीच वाढ होते. जे हवे ते सगळे कधीच मिळत नाही. त्या इच्छांच्या साठी पुनर्जन्म चुकत नाही. जे हवे ते सगळे कधीच मिळत नाही. त्या इच्छांच्या साठी पुनर्जन्म चुकत नाही. रूप रंग नाव सगळ्यांचे वेगवेगळे असतात. म्हणून वाटते सारे वेगळेच असतात. रूप रंग नाव सगळ्यांचे वेगवेगळे असतात. म्हणून वाटते सारे वेगळेच असतात. स्वार्थासाठी कर्म इच्छांमुळे असतात.
इच्छाच नसतील तर कर्म होत नसतात. स्वार्थासाठी कर्म इच्छांमुळे असतात. इच्छाच नसतील तर कर्म होत नसतात. इच्छाच संपून गेल्या तर कर्मही संपतात. फळेही संपतात आणिक बीही संपतात. इच्छाच संपून गेल्या तर कर्मही संपतात. फळेही संपतात आणिक बीही संपतात. इच्छाच संपून गेल्या तर कर्मही संपतात. फळेही संपतात अनबी देखील संपतात.